मुंबई महानगरपालिकासोबत महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका यांची निवडणूक लवकरच होईल आणि त्या दृष्टीने सगळे पक्ष तयारीला लागले. पण कुठल्याही पक्षाने विकासाच्या नावाने आत्तापर्यंत फारशी निवडणूक घेतली असं आपल्याला दिसत नाही. नेहमीचे त्यांचे मुद्दे अलग अलग असतात, तेही बटोगे के कटोगे. हिंदी मराठी वाद. त्यानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार. मुंबई मराठी माणसांची राहायला हवी. मुंबई गुजरातला जोडली जाईल. त्याच पद्धतीने इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे भावनिक मुद्दे घेतले जातात की ज्याचा विकासाशी काही संबंध नाही. हे एक पक्ष करत नाही, सगळेच पक्ष अशा पद्धतीने राजकारण करतात. तेव्हा मित्रहो, खरं तर जे नागरी प्रशासन असतं, महापालिका असते, सरकार असतं, यांचं काम विकास करणं असं आहे. पण प्रत्येक निवडणुकीत हे मुद्दे बरेचसे गायब असतात आणि भावनिक मुद्द्यांना हात घातले जातात. आता महिला स्वच्छतागृहाची जबाबदारी ही महानगरपालिकेची असते, पण ती पाळली जाते का? स्वच्छतागृह स्वच्छ ठेवली जातात का? रस्ते साफसफाई स्वच्छता असते का? यांचं सगळं लक्ष घंटागाडीचं टेंडरवर असतं. बाग बगीचे स्वच्छ, बाग बगीच्यामधले फुलं, बाग बगीच्यामधले झाडं हे हिरवीगार असतात का? त्यांचं जे काही लॉन असेल ते चांगल्या पद्धतीने छाटलं जातं का? किंवा त्या ठिकाणी पाण्याची जे नागरिक त्या ठिकाणी येतात त्यांना बसायची अशी काही सोय असते का? त्याच्यात नागरिकांचाही बराचसा दोष असतो. ती खाण्याचे पदार्थ आणतात आणि ते पुढे त्या ठिकाणी टाकून निघून जातात, म्हणजे घाण करून जातात. ही जबाबदारी सगळी नगरपालिकेची नसते, लोकांची सोय असते. पण आपल्याकडे अजून तेवढा सुज्ञपणा आलेला नाही. त्याच पद्धतीने प्रदूषण जे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शहरात जे व्हायला लागलं, दिल्लीचं प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यासाठी ज्या योजना करायला हव्यात तशा योजनासुद्धा होत नाही. अलीकडे मुंबईलासुद्धा प्रदूषणाचा फटका बसायला लागला आणि सगळीकडे हे प्रदूषण वाढायला लागलं. मग ते नदींचं प्रदूषण असो, ते हवेचं प्रदूषण असो, ते पाणी खराब असो, सगळ्याच गोष्टी याच्यात येतात. आता बघा, कुठले प्रकल्प राबवताना तो प्रकल्प किती मोठा घेता येईल आणि त्याचे आकडा किती फुगवता येईल आणि त्यातून किती कमिशन घेता येईल याच्याकडे लक्ष असतं. पण एखादा प्रकल्प राबवताना तो प्रकल्प लोकांच्या सोयीचा आहे का? त्याच्यात काही दोष नाही ना? तो प्रकल्प राबवताना एवढा मोठ्या प्रकल्पाची गरज आहे का? हे कुठेही बघितलं जात नाही आणि प्रकल्प खूप रेंगाळतो, खूप लांबपर्यंत त्याला बनवायला वेळ लागतो. आता मुंबई आणि गोवा ह्या रस्त्याचं काम 15 वर्षात चालू आहे, पण अजूनही ते व्यवस्थित झालेले नाही. त्या ठिकाणी खरं तर त्या रस्त्याला एवढी दिरंगाई होता कामा नाही, कारण आपले महाराष्ट्राचे लाडके रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब असतानाही तो रस्ता ठेकेदारांच्या आडमुठापणे लांबला. असे बरेचसे प्रकल्प रखडतात आणि मग पैसा सरकारचा वाया जातो. आजचा प्रकल्प घेतलेला तो 25 वर्ष जेव्हा पूर्ण होतो तेव्हा आजची 100 कोटीची किंमत 1000 कोटीच्या वरती जाते. हा सगळा फटका सरकारला बसतो. सरकारला म्हणजे लोकांच्या टॅक्समधूनच हा पैसा जातो. तेव्हा याचंही भान असणं गरजेचं आहे. शहर स्मार्ट न होता ते मृत अवस्थेत व्हायला लागले, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. गर्दीचं बंधन नाही, बांधकामाचं बंधन नाही, जाग्या कशाही कुठल्याही पद्धतीने, मग ते नद्या असतील, ते पाण्याचे प्रवाह असतील, ते सगळे बुजवले जातात आणि त्या ठिकाणी बांधकाम होतं. मग पावसाळा आला की पाणी तुंबतं आणि मग मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसोय होते. मागे मुंबईला एक तज्ज्ञ डॉक्टर या मुंबईच्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि ते नामशेष झाले. खूप मोठे आणि विद्वान असे डॉक्टर होते. खूप लोकांची त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा केली होती आणि तुरळक त्या विषयामधले तज्ज्ञ असलेले 4 लोकांपैकी ते एक चांगले डॉक्टर होते. आजही बरेचसे लोक त्यांची आठवण काढतात. तर हे जे सगळे प्रकार होतो, हा सगळा प्रकार आपल्याकडे जी महानगरपालिका आणि शासनाचं जे कामकाज असतं त्याचा हा बोंगळपणा आहे. पण मित्रहो, हे जरी असलं तरीही कुठल्याही राजकारणामध्ये, कुठल्याही निवडणुकीत हे विषय होत नाही. सगळे विषय भावनिक असतात. तेव्हा हे भावनिक विषय जाऊन यापुढे तरी कमीत कमी लोकांच्या गरजा बघून
लोकांची गैरसोय होणार नाही, लोकांना आणि शहरांचा विकास कसा होईल हे बघण्यासाठी पक्षांनी असे विषय घेऊन निवडणूक लढवायला हव्या. नमस्कार.